नमस्कार. मी एक 2-3 दिवसाअगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओनंतर मला खूप लोकांनी सांगितलं का आम्हाला नक्की तपास कसा का होतो याची माहिती द्या. आता खूप लोकांना म्हणजे एकवीस लोक FIR दाखल करतात, गुन्हा दाखल होतो, त्यानंतर पुढे काय होतं हे सर्वसामान्यांना पण माहीत नसतं आणि जे नवीन आता वकील आहेत त्यांना पण माहीत नाही. आता जेव्हा गुन्हा दाखल होतो, जेव्हा आपण एखादा गुन्हा दाखल करतो आणि त्याची FIR दाखल होते, तिथून तो तपासाचा भाग सुरू होतो. आता समजा तो गुन्हा जर एखादा खुनाचा असेल तर त्या ठिकाणी पोलीस तो तपास कसा करतात हे मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर ज्यावेळेला FIR दाखल होते, पोलिसांना त्या घटनेचं गांभीर्य दिसून येतं. त्यानंतर त्या पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज असतात ते तपास कामासाठी एक अधिकारी नेमतात आणि तो अधिकारी पुढे जाऊन तो त्या घटनास्थळावर पोहोचतो आणि घटनास्थळावर जाऊन तो घटनेचा जी स्केच बनवतो, घटनास्थळाचा एक नकाशा बनवतो. त्यानंतर घटनास्थळावर तो ज्या पंचांना बोलवतो त्या 2 पंचांची तो साक्ष घेतो आणि तो पंचनामा करतो का त्या घटनेच्या ठिकाणी काय होतं, ती जी मयत झालेली व्यक्ती आहे तिच्या बाबतीत जे काही डिटेल्स आहेत तो गोळा करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी ती मयत झालेली व्यक्ती आहे, तिचा खून झाला आहे का काय झालं आहे हे बघण्यासाठी तो तपास करतो. त्या ठिकाणी कुठलं शस्त्र मिळतं आहे का, त्या ठिकाणी ती जी मयत झालेली व्यक्तीचं खून कुठल्या हत्यारानं झाली याबाबत तो तिथे बघतो आणि तसं जो आजूबाजूला कुठल्या वस्तू मिळतात का तो बघून त्या गोष्टीचा पंचनामा करतो. आता हा पहिला भाग झाला का तो घटनास्थळ पंचनामा झाला, म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी झालेली जी काही परिस्थिती आहे तो घटनेचाच पंचनामा होतो. आता यानंतर पोलिसांचं दुसरं काम काय असतं तर घटनास्थळ पंचनामा संपल्यानंतर ती जी बॉडी असते, जी मयत व्यक्ती असते त्याला उचलून ते शासकीय रुग्णालयात घेऊन येतात. आता शासकीय रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी परत पोलीस काय करतात तर जो पंचनामा असतो म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतात त्याला, म्हणजे त्या शरीराचा एक पंचनामा केला जातो. त्या ठिकाणी 2 पंच येतात, पोलीस 2 पंचांना बोलवून घेतात आणि त्या पंचनाम्यामध्ये ती व्यक्ती जी आहे ती कशी मयत झालेली आहे त्या गुन्ह्याचं एक पार्श्वभूमी सांगितली जाते आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अंगावर असणाऱ्या खुणा, त्या व्यक्तीला लागलेले जे ठिकाण आहेत या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात आणि त्यानंतर तो पंचनामा पूर्ण होतो. आता हा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर ती जी बॉडी आहे, ते शरीर आहे ते पोस्टमॉर्टमसाठी डॉक्टरांकडे दिलं जातं. डॉक्टर त्या शरीराचं पोस्टमॉर्टम करतात. त्यानंतर त्या शरीराच्या आतमधल्या अवयवांवरती किंवा त्या आतमध्ये झालेल्या जे काही खुणा असतात तर त्याच्यावरती तपास करून तो खून कशाने झाला आहे, बंदुकीच्या गोळीने झाला आहे, तलवारीच्या धारेने झाला आहे, दगडाने झाला आहे किंवा त्याचा वार किती इंच होता, तो कसा होता, ह्याचं पूर्ण रिपोर्ट बनवून ते पोलिसांना त्यांचा अहवाल सादर करतात. त्याचबरोबर त्यांचा मृत्यूचा दाखला जोडला जातो आणि त्याच्यावरती त्याचा एक सर्वसाधारण तो कधी मेला असेल याचा एक टाईम टाकून तो मृत्यूचा दाखला दिला जातो. त्यानंतर ते शरीर जे आहे ते त्यांचे जे काय घरचे नातेवाईक असतात त्यांच्याकडे ती बॉडी दिली जाते. आता ही जी बॉडी दिल्यानंतर पुढे त्या बॉडीचे जी विल्हेवाट लावायची असते ती नातेवाईक आपल्या हिशोबाने त्याची विल्हेवाट लावतात. आता या शरीरामधनं मिळालेल्या ज्या काही गोष्टी असतात, समजा आता एखाद्या माणसाचं खून बंदुकीच्या गोळीत झालं असेल तर त्यासाठी तिथे भेटलेले जे गोळीच्या बुलेट्सचे जे काही कॅप्स असतात त्या किंवा त्या शरीरामध्ये आढळलेले जे काही बुलेट्स आहेत त्या सगळ्या पॅक केल्या जातात, त्याचा पंचनामा केला जातो आणि तो फॉरेन्सिक रिपोर्टला पाठवला जातो. आता फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ह्या गोळ्या कुठल्या बंदुकीने झाडल्या गेल्यात हे सगळं तपासण्यासाठी ते पाठवलं जातं. त्याचबरोबर त्याच्याकडे ज्या वस्तू असतात त्या वस्तू त्याचा पण एक पंचनामा करून त्या पण रेकॉर्डर जमा करतात. आता पुढे ही जी म्हणजे तपासाचा जो पुढचा भाग जो असतो तो असतो पोलीस त्या ठिकाणी जाऊन साक्षीदार शोधतात. आता त्या गुन्ह्याच्या ठिकाणी झालं ते साक्षीदार असतात किंवा त्या ठिकाणी कोण आय विटनेस असतो त्याची साक्ष पोलीस घेतात आणि ते साक्षीदारची टिपण बनवली जाते आणि टिपण ही त्यांनी दिलेली माहिती ही घेऊन पोलीस ती टिपण
त्यांच्या त्या चार्जशीटला जमा करतात. आता घटनास्थळ पंचनामा झाला, इन्क्वेस्ट पंचनामा झाला, त्यानंतर त्या व्यक्तीचे साक्षीदार जे आहेत, आय विटनेस कोण आहेत का ते बघितलं जातं. तसंच त्या ठिकाणी कुठे CCTV फुटेज आहेत का हे तपासलं जातं. आणि जर CCTV फुटेज असतील तर ते फुटेज घेऊन त्याचा पंचनामा करून तो सुद्धा या चार्जशीटबरोबर जोडला जातो. आता CCTV झाले, हा पंचनामा पूर्ण झाला, त्यानंतर त्या पोलिसांचा पुढचा तपास सुरू होतो. या तपासामध्ये मेडिकल रिपोर्ट्स जे पोलिसांकडे जमा होतात त्या आधारे पोलीस पुढचा तपास सुरू करतात. आणि जी व्यक्ती मयत झाले त्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे एक त्याची माहिती घेतली जाते बेसिक, आणि त्या व्यक्तीचं कोणाशी भांडण आहे का किंवा त्या व्यक्तीचं कोणाशी वादविवाद होता का, एक प्रायमरी एव्हिडन्स गोळा करण्याच्या हिशोबाने पोलीस तसा तपास सुरू करतात. आणि जर एखाद्याचा वाद झाला असेल तर त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि तशा प्रकारे तो जो संशयित इसम आहे त्याला पोलीस पकडून आणतात आणि त्याच्याकडे त्याची व्यवस्थित विचारपूस करतात. आता ह्या विचारपूसमध्ये ती व्यक्ती त्या गुन्ह्यात असली तर त्याचा पुढे तपास सुरू होतो, अन्यथा त्याचं स्टेटमेंट देऊन त्याला सोडलं जातं. आता त्या गुन्ह्यामध्ये भेटलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे ती व्यक्ती त्या ठिकाणी होती का, किंवा त्याचा जो मोबाईलचा रेकॉर्ड आहे त्याला CDR म्हणतात, ज्याच्याकडे त्याचं जे काय तिथे लोकेशन किंवा त्या तपासामध्ये त्याच्या त्या ठिकाणावर असलेले जे काय फुटेज आहेत याच्या आधारे त्या व्यक्तीवरती जो संशय असतो तो पोलीस घेऊन त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करतात. आता हा तपास झाल्यानंतर पोलीस त्याची पूर्ण एक चार्जशीट बनवतात, ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेला घटनास्थळ पंचनामा असेल, त्या ठिकाणी झालेलं जे काय इन्क्वेस्ट पंचनामा असेल, त्या ठिकाणी DVRचा जो काय किंवा जे व्हिडिओ फुटेज आहेत त्याची जी पेनड्राईव्हची कॉपी आहे, त्यानंतर ज्या घटनास्थळावर भेटणाऱ्या वस्तू आहेत, अशा सर्व एकत्र करून त्याची एक चार्जशीट बनवली जाते. आणि ती चार्जशीट पोलीस हे कोर्टासमोर एक 3 महिन्यामध्ये जमा करतात. आता ही जमा केल्यानंतर पोलीस पुढचा तपास पोलिसांचा संपलेला असतो आणि इथून न्यायालयीन बाब सुरू होते. आणि इथून पुढे न्यायालयात ही केस कशी चालते मी तुम्हाला या पुढच्या व्हिडिओत सांगणार. नमस्कार.